सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिंदास। नवी मुंबईतील खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मायक्रोपेनिस या दुर्मिळ व जन्मजात स्थितीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। 26 वर्षीय तरुणावर ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। त्याची लिंग लांबी 2.5 इंचांवरून तब्बल 6 इंचांपर्यंत वाढविण्यात डॉक्टरांना यश मिळालं। यामध्ये यूरोलॉजिस्ट व अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर सनी शृंगारपुरे आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर आशिष सांगवीकर यांचं महत्त्वाचं योगदान होतं। रुग्णाला अत्यंत कमी टेस्टोस्टेरॉन, अविकसित वृषण आणि हार्मोनल असंतुलनाची समस्या होती। शस्त्रक्रियेमुळे सस्पेन्सरी लिगामेंट रिलीज, व्हीआय ॲडवाइजमेंट प्लास्टी आणि सुप्राप्युबिक लेपोसक्शन अशा तंत्रांचा वापर करण्यात आला। प्रक्रिया 3 तास चालली आणि 4 दिवसात रुग्णाला घरी सोडण्यात आलं। रुग्णानेही ही गोष्ट मान्य केली की वर्षानुवर्ष त्याने ही वेदना एकट्याने सहन केली, पण अखेर वैद्यकीय मदतीने त्याला आत्मविश्वास व नवजीवन मिळालं आहे। डॉक्टरांच्या मते मायक्रोपेनिससाठी लहान वयात निदान झाल्यास हार्मोन थेरपी उपयुक्त ठरते, मात्र उशिरा आलेल्या प्रकरणात शस्त्रक्रियाच अंतिम पर्याय असतो। मेडिकवर रुग्णालयाच्या तज्ञ टीमने ही गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वी करून वैद्यकीय क्षेत्रात एक सकारात्मक पाऊल टाकलं आहे। माझं समाजाला हेच सांगणं आहे की तुम्हाला काही सेक्शुअल प्रॉब्लेम असतील तर सेक्शुअल प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम आहे की कोणी कोणाला सांगत नाही आणि भरपूरसे लोक घरच्यांशी पण शेअर करत नाहीत, मित्रांशी पण शेअर करत नाहीत आणि त्याच्यामुळे हा आजार पुढे वाढतच जातो। जसं इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, शीघ्रपतन आहे किंवा अनकन्झ्युमेटेड मॅरेज आहे, असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत समाजात, किंवा लिंग छोटा असणे। आणि हे आजार कुठलाही आजार असू दे, आजकाल मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की ऑपरेशन्स, गोळ्या, इंजेक्शन्स किंवा सर्जरी किंवा नवीन नवीन थेरपीज आलेत, तर त्याच्याने आपण प्रत्येक आजार जो आहे तो आपण सोडू शकतो आणि यशस्वीरित्या त्याला आपण ट्रीट करू शकतो। तर नॉर्मली हे ऑपरेशन्स जे आहे जरी कॉस्मेटिक असलं तरी इन्शुरन्समध्ये कव्हर आहे। ज्या पेशंट्सकडे इन्शुरन्स असतं किंवा त्याचं कंपन्यांचं टायअप आहे तर त्याच्यामध्ये आपण करू शकतो। आणि मेडिकवरमध्ये आपल्या इकडं सगळेच कंपन्यांचं टायअप आहे, ONGC आहे, सगळे कॉर्पोरेटचं टायअप आहे आणि जरी पेशंट अफोर्डिंग नसला तरी आपण त्याला सोशल वर्करच्या माध्यमातून आपण त्याला मदत करू शकतो। Happy with help of Dr. Sanish and his colleague plastic surgeon, we Medicover Navi Mumbai has done first case in this city, which is very proud of. And because of this surgery, I think many males which are feeling, which they are not sharing with their friends, family and friends, they can come and take advantage of this surgery through our expert as well as our operation theater structure. तर मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपण हे मायक्रोपेनिसचं पिनाइल लेंथनिंग सर्जरी म्हणजे लिंगाची लांबी वाढवणे, तर हे सर्जरी आपण नवी मुंबईमध्ये इथं पहिल्यांदाच आपण मेडिकवर हॉस्पिटलमध्ये केलेली आहे। तर ही जी सर्जरी आहे ह्याच्यामध्ये भरपूर आव्हाने होते। एक तर पेशंट 26 वर्षाचा होता आणि त्याला कंजेनेटल मायक्रोपेनिस होतं। कंजेनेटल मायक्रोपेनिस म्हणजे जन्मतः त्याची लिंगाची लांबी 2.5 इंचापेक्षा कमी होती, तर ती आपल्याला वाढवायची होती, कारण त्याला पुढे लग्न करण्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनसाठी त्याला ॲटलिस्ट एक 5.5-6 इंचाची आपल्याला लांबी देणे गरजेचं होतं। तर हा पेशंट आपल्याकडे आला आणि त्याचं टेस्टोस्टेरॉन लेवल पण कमी होते। टेस्टोस्टेरॉन लेवल आपण वाढवले। त्याच्यानंतर हे ऑपरेशन मी आणि डॉक्टर आशिष सांगवीकर प्लास्टिक सर्जन आम्ही दोघांनी मिळून हे केले। ऑपरेशन साधारणतः 2.5-3 तासाचे ऑपरेशन होते आणि ह्याच्यामध्ये मेडिकवरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे। इन्फ्रास्ट्रक्चरचा भरपूर उपयोग झाला। पेशंटचं क्रेडिट फॅसिलिटी होती ते पण उपयोगी पडली, त्यामुळे खर्चाचा काही प्रॉब्लेम नाही आला आणि पेशंटची लांबी आपण यशस्वीरित्याने 6 इंचापर्यंत वाढवण्यात आपल्याला यश आलेलं आहे। तर ही नवी मुंबईमध्ये अशी मायक्रोपेनिसची पहिलीच सर्जरी आपल्या इकडे मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार झालेली आहे। पण नॉट ओनली मायक्रोपेनिस तर 10 लाखातून एखादा ही कंडिशन होते, हे तर म्हणजे जन्मजात कंडिशन आहे। पण असे पण पेशंट आपल्याकडे आता आपण करणार आहेत की ज्यांना लिंगाची लांबी वाढवायची आहे, लिंगाची डायमीटर वाढवायचं आहे, अशा पण पेशंटचं पण आपण लिंगाची लांबी वाढवायची पिनाइल लेंथनिंग आपण सर्जरी ह्याच्यापुढे आपण इथं करू शकतो। आणि इनफॅक्ट ह्याच्यापुढे आपण अँड्रोलॉजी सर्व्हिसेस जसं पिनाइल इम्प्लांट, इरेक्टाईल डिस्फंक्शन, लिंग ताठरपणा याचे पण सर्व्हिसेस चालू करणार आहेत। आणि त्याच्या पुढची स्टेप आहे की ट्रान्सजेंडर सर्जरी, ज्याला म्हणतात मेल टू फिमेल आणि फिमेल टू मेल सेक्स चेंज सर्जरी, याचं सेंटर आपण नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच मेडिकवरमध्ये आपण सरांच्या मदतीनं आणि मेडिकवरच्या मदतीनं आपण इथं यशस्वीरित्या चालू करणार आहे। याचा उपयोग सरांना व्हावा त्याच्यासाठी आपण हे अवेअरनेस म्हणून आपण मुंबई वन ऑफ द बिगेस्ट हॉस्पिटल इन रायगड डिस्ट्रिक्ट, तर आपलं हॉस्पिटल फुल्ली इक्विप्ड आहे सच काइंड ऑफ सर्जरी घेण्यासाठी
असं जसं सरांनी सांगितलं आपल्याकडे आयसी, ओपी, एनेस्थेटिस, 24/7 क्रिटिकल केअर सगळे अवेलेबिलिटी आहे. तर अशा केसेस आपण फुल्ली इक्विप आणि चांगल्यापणे सर्जरी करू शकतो. तर तुम्ही विचारत होता कसं आपण हे प्रोजेक्ट करू मीडिया माध्यमातून ज्याच्यासाठी आपण इथं आहोत. असं काइंड ऑफ सर्जरी जेवढं तुम्ही प्रोपोगेट करणार, लोकांना माहीत पडणार, तर आपल्याकडे असा केसेस जे नाही येत आहेत, सर्च करून येत आहेत, ते आपण घेऊ शकतो आणि सर्जरी करू शकतो. तेच आपलं मेडिकल हॉस्पिटलचं आव्हान आहे तुमच्यासाठी, परंतु आपण पाठवू शकतो असा केसेस आहे. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, खारघर. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.